हा मऊ, स्पॉन्जी, झटपट बनणारा ढोकळा कसा बनवला आहे याची आपण फुल रेसिपी बघणार आहोत. तर शेवटपर्यंत बघा. याच्यात मी थोडं छोट्या-छोट्या ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुमचा ढोकळाही इतकाच स्पॉन्जी होईल आणि झटपट बनतो. तर इथं आपण 1 वाटी पाणी घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा साखर आणि पाव चमचा हे जे आहे ते लिंबू सत्व आहे. कधी-कधी सारख्या फॉर्ममध्ये पण मिळतं. याला छान मिक्स करून हे विरघळण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आणि ज्या वाटीने आपण ते पाणी घेतलंय तेवढंच वाटी आपल्याला इथं बेसन पीठ घ्यायचं आणि लक्षात ठेवा, बेसन पीठ खूप बारीक असावं. वाटल्यास तुम्ही जे विकतचं भेटतं ते वापरलं तर अजून छान बनतो आणि याला चाळून घ्या. हे मी ट्रिक वापरली थोडंसं, की पीठ जास्त पसरत नाही म्हणून त्याच वाटीने वरतून त्याला चाळून घेतलं आहे. आणि याच्यामध्ये जे आपण पाणी ठेवलं होतं, केलं होतं, विरघळण्यासाठी ठेवलं होतं, तेच पाणी याच्यामध्ये घालायचं. छान विस्क करून घ्या. थोडं-थोडं घाला, कधी-कधी जास्त होतं मग पाणी. याच्यातलं थोडंसंच पाणी शिल्लक राहिलं होतं, अगदी 4-5 चमचे. आणि याच्यात आपण थोडं तेल घातलं आहे. अर्धा चमचा तेल पुरेसं आहे. तेल घालून याला छान मिक्स केलं. तोपर्यंत बाजूला ते 5 मिनिटं भिजते. तोपर्यंत आपण या ताटाला काय केलंय, छान तेल लावून घेतलंय. माझ्याकडे ताट नव्हतं तेवढं पुरेसं, तर मी डब्याच्या झाकणाला केलं आहे. तुम्ही पण तसं यूज करू शकता. आणि या पिठामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला आहे, पावडर नाही सोडा. आणि त्याच्यात 1 चमचा पाणी टाकून याला फेटून घेतलं. आता याला खूप वेळ ठेवायचं नाही. जे तेल लावून ठेवलेलं भांडं होतं त्याच्यामध्ये हे ओतायचं आणि दुसऱ्या साईडला आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. तुमच्याकडे जर ढोकळा मेकर असेल तर उत्तम आहे. त्याच्यानंतर खाली आपण एक स्टँड ठेवलं आहे. हे जे स्टँड आहे त्याच्यामुळे हे खाली चिकटत नाही भांडं कढईला, त्याच्यामुळे. आणि आपण जे ओतून ठेवलेलं मिश्रणाचं ताट जे होतं ते आपण कढईमध्ये ठेवून त्याच्यावरनं झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 10च मिनटं लागतात. 10 मिनटं याला मोठ्या फ्लेमवर छान वाफवून घ्यायचं आहे. मध्ये तेवढं लक्षात ठेवा, की अगोदर विस्क छान करायचं, सोडा टाकल्यावर जास्त वेळ ठेवायचं नाही. आता तसंच अजून पाणी तयार करायचं आपल्याला. अर्धी वाटी पाण्यामध्ये अगदी पाव चमचा साखर, पाव चमचा मीठ आणि पाव चमचा लिंबू सत्व घालायचं आहे. याला डेकोरेट करण्यासाठी आपण खोबरं देखील किसून घेतलंय. तोपर्यंत हे बघा, आपला ढोकळा छान फुलला आहे. अगोदर एकदा चेक करा तुम्ही झालाय की नाही. तर ते चेक करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये आपली जी टूथपिक असते किंवा मग चाकू असतो तो बुडवून बघायचा. जर त्याला काही चिकटलेलं नसेल तर तुमचा ढोकळा तयार आहे. मिनटं रेस्ट केल्याच्या नंतर असा ढोकळा उलटा करून घ्यायचं ताट आणि तुमचा ढोकळा अलगद असं टॅप केलं की बाहेर आपोआप निघून येतो. हे बघा, असा छान पद्धतीने ढोकळा बाहेर निघलेला आहे. आता ह्या ढोकळ्यावर आपल्याला फोडणी टाकायची आहे. तर इथं बघा, खूप स्पॉन्जी झाला आहे. त्याच्या अगोदर फोडणी टाकायच्या अगोदर जे आपण पाणी तयार करून ठेवलं होतं ते छान मिक्स झाले की नाही ते लक्ष द्या. त्याला मिक्स करा. तेल टाकलं आहे 1 पळी आणि मिरच्या देखील तळून घेतल्या आहेत. त्याच मिरची तळलेल्या तेलामध्ये आपण मोहरी घातली आहे आणि जे पाणी मिक्स करून ठेवलं होतं ते टाकून याच्यावर त्याची फोडणी टाकली. वरतून खोबरं टाकून चाकूच्या मदतीने याचे असे छान तुकडे करून घेतले आणि तुमचा ढोकळा अगदी तयार आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.